पार्थ पवारांचे पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण असो किंवा त्यावर सरकारने घेतलेली कडक भूमिका, अजित पवार सध्या काहीसे अस्वस्थ आहेत. कारवायांच्या ह्या चक्रात पार्थ पवारांना अटक झाली नाही हीच काय ती समाधानाची बाब. पण सध्या जे काही घडतंय ते अजितदादाच्या मनाविरुद्ध आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर अजूनही पेंडिंग आहे. ज्या दिवशी त्या ही ऑफर स्वीकारतील त्या दिवशी अजित पवारांच्या राजकीय प्रवासात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत अजितदादांच्या मनात पुन्हा तोच विचार येतोय का, काका मला वाचवा. पण खरी अडचण सुप्रिया सुळेच्या महत्वाकांक्षेची आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करायचे आहे. मात्र शरद पवारांनी हे समजून सांगायची गरज आहे की त्यांच्यानंतर हा पक्ष पुढे नेण्याची ताकद कोणाच्यात आहे. वस्तुस्थिती हीच आहे की राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर ते फक्त अजित पवारांमध्येच आहे. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली हा पक्ष टिकणे कठीण वाटते. जर सुप्रिया सुळेंनी केंद्रात जाणे पसंत केले आणि अजितदादांनी राज्यातील सत्ता सांभाळली तर शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येऊन एक महाशक्ती बनू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हे दोन्ही गट एकत्र आले तरी ते भारतीय जनता पक्षाला विरोध करणार नाहीत. शरद पवारांकडे एक मोठा मतदार वर्ग आहे आणि अजितदादाकडे तरुणांची मोठी फळी आहे. ही ताकद भाजपच्या विरोधात वापरणे त्यांना आता तरी परवडणारे नाही. येत्या काळात सत्तेचे लाभ उपभोगण्यासाठी काही राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊन भाजप सोबत जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तेच्या ह्या वाटेत खरा वारसदार कोण ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.